आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराला उधाण, आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले। सांगली जिल्ह्यातील काही मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चुरशीच्या लढती होत असून मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ विशेष लक्षवेधी ठरत आहे। येथे सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। एरंडोली मतदारसंघात दोन्ही प्रमुख पक्षाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, बैठका, संपर्क दौरे यांना वेग आला आहे। त्यामुळे या मतदारसंघात नेमका निकाल काय लागेल हे सध्या ठामपणे सांगणे कठीण बनले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून प्रचार सभांमध्ये मिरजचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर टक्केवारीचे आरोप जोर धरू लागलेत। तसेच भाजपच्या उमेदवार जयश्री तानाजी पाटील यांची पती व पॅनेल प्रमुख तानाजी पाटील यांच्यावर विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप केला जात आहे। या आरोपांवर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी एरंडोली येथे लवकरच जाहीर सभा घेऊन सर्व आरोपांवर उत्तर देणार असल्याचे जाहीर केले आहे। दुसरीकडे भाजप पॅनल प्रमुख तानाजी पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मतदारसंघातील नागरिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। सलगरे येथील काही नागरिकांनी एकत्र येऊन पत्रकारांना समोर आपली मते मांडली। यावेळी एका 80 वर्षाच्या वृद्ध नागरिकाने तानाजी पाटील यांच्यासारख्या धडपडीच्या व सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीवर आरोप करून नव्हे तर कामातून उत्तर दिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली। या वृद्ध नागरिकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे। एकूणच एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी ही लढत अधिकच रंगतदार होत चालली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रचार करताना खोटा आरोप करून एखादं नाव बदनाम करण्याचे प्रयत्न करू नका। खरं आहे ते बोला। यात्रा चालवली, यात्रा ही काय तानाजीच्या एकट्यासाठी नव्हती, सगळ्या गावासाठी होते। त्याच्यावर का तुम्ही टीका केला? काय खोटा आरोप होता? ते एवढ्यासाठी झालेत की आज आपल्या सलगरसारख्या एक छोट्याशा गावातून एक चांगलं नेतृत्व जिल्ह्याला मिळणार आहे। त्या नेतृत्वाला कसं थांबवायचं आणि आपल्या कशा चुली बंद पाडायच्या आहेत त्या बंद पडणार आहेत त्या चालू ठेवायचं, हे या सर्व नेत्यांचं धोरण आहे। आज सलगरसारख्या ठिकाणी सरकारी जमिनीत एक तानाजी आप्पांनी स्वखर्चाने एक क्रिकेट ग्राउंड उभा करायचं ठरवलं होतं। त्या ग्राउंडसाठी त्यांनी स्वतःचा खर्चातून निधी घातला व त्या तानाजी आप्पा पाटलांची एक तळमळ होती की आपल्या गावातील जे तरुण मंडळी आहेत, तरुण वर्ग आहे, तो काय तर प्रॅक्टिस व्यायाम करून काय पोलीस भरती होत्याल, काही आर्मीमध्ये जात्याल, त्यांचं भवितव्य चांगलं होईल एवढ्यासाठी तळमळीने आप्पांनी एक ग्राउंड तयार केलं होतं। पण त्या ग्राउंडसाठी गावातील काही नेत्यांनी ते ग्राउंडसाठी तानाजी आप्पांना सरपंचपदी अपात्र व्हावं यासाठी केस कळल्या, लढाई लागली, कोर्टात नेलं त्यांना। तर का हो, काय आपल्या गावातील गोरगरीब जनतेला 4 मुलं पोलीस भरती किंवा फौजमध्ये गेली असती तर काय कुणाच्या बाबळी बुडल्या असत्या का? आपल्या गावाचं चांगलं झालं असतं, त्या गोरगरीब जनतेचं चांगलं झालं असतं। तर अशा माणसाला तुम्ही विरोध करताय की जिथं विकासच झाला नाही म्हणताय। सिद्धेश्वर देवळाच्या पाठीमागं एक 5-6 वर्षा पाठीमागं एक 10-15 गाळे काढणार होते आप्पा आणि त्याचं बांधकामही चालू केलं। त्यावेळी सुद्धा असंच केलं। सरकारी जमीन आहे, गायरान जमीन आहे, गायरान जमीन काय तानाजी पाटील आप्पा नावावर लिहून घेणार नव्हते। त्यावेळी सुद्धा एक 10-15 लोकांना व्यवसाय मिळाला असता। गोरगरीब जनतेतील एक 10-15 युवक किंवा घरातील मंडळी कोण धंदा करून आपण पोटाचा उदरनिर्वाह केला असता। हेही तुम्हाला पचलं नाही। त्यावेळी सुद्धा तुम्ही ती अपात्रतेची भाषा केला, काय काय केला, कोर्टात गेला। तसंच विहिरीसाठी सुद्धा विहीर आप्पांनी एक मनात आणलं, विहीर काढली त्यावेळी काय झालं की स्वतःच्या खिशातील 70 लाख रुपये गाठलं। ज्यावेळी 30 लाख रुपये निधी मंजूर झाला तर उर्वरित 40 लाखाचं तुम्ही म्हणला नाही कोण की मी बाबा हा चल हिर गावासाठी काढला आणि एक 10 लाख रुपये घ्या, माझ्याकडे एक 5 लाख रुपये घ्या, असं कोणाच्या भाषेतून आलं नाही। चांगल्या कामासाठी विरोध करता आणि म्हणताय की मला मत द्या, मला मत द्या, आणि आता छाती पिटा लागलाय की हे सगळं खोटं आहे। खोटं आहे तर खरं काय तुम्ही सांगा स्टेजवर येऊन। तुम्हाला हेही जमणार नाही करायला। एवढंच अजून काय तर आपले काही कार्यकर्त्यांची मी भाषणं ऐकली आज की बाबा भावना आपण असं करू, भावना, अरे ते कार्यसम्राट आमदार आहेत,
25 वर्ष आमदार राहताय तुम्ही, आज 1 वर्ष ग्रामपंचायत निवडून आला तर आमदारांची मापं काढायला चालू केला की आमदारांना घरी पाठवू, पेडला पाठवू. ते 25 वर्ष जनतेतून निवडून येतात. त्या जनतेतून निवडून येतात त्यावेळी त्यांचं काम आहे का तर त्या कामाच्या जीवावर ते निवडून येतात. तुम्ही 25 वर्षे भाऊंच्या संघ मांडीला मांडी लावून बसलात, त्यावेळी भाऊ तुम्हाला असे वाटले नाहीत की भाऊ आपल्या संघ गद्दारा करतात. त्यावेळी भाऊ चांगले होते का तर भाऊ निधी देत होते, तुम्हाला कमिशन मिळत होतं, तुमचा राजकारणाचा धंदा व्यवस्थित चालू होता. आता भाऊंनी काय तुमच्या असं काय केलं नाही की 15 दिवसात तुमच्या सगळ्या जमिनी लिहून घेतल्यात नावावर. भाऊसारखा कार्यसम्राट आमदार या मिरज तालुक्याला आणि जत तालुक्याला मिळाले आपलं सौभाग्य आहे. या 20 वर्षात भाऊंनी जेवढा विकास केला आहे तेवढा कुठल्याही आमदारानं किंवा खासदारानं ह्याच्या आधी केला नाही, ह्याच्या पुढे करणार नाहीत. ही अशी माझी गावे आहे. का तर भाऊंचं असं आहे की ज्या रस्त्याने भाऊ गेले तो रस्ता त्याने ही केलेला आहे. तर तुम्ही त्या अशा कार्यसम्राट आमदाराबद्दल बोलताय, ही जनता कधी माफ करणार नाही. दुसरी गोष्ट, जेवढे तुम्ही नेते, माझा एरंडोली जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला एक जाहीर आव्हान आहे, तुम्ही चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहा. सगळे नेते एकवटले म्हणजे काय एकवटले त्याचा विचार करा. घरात बसाय, आज नाही 2 नाही 3 दिवस घ्या, विचार करा. आज नेते सगळे एकवटतात म्हणजे कशासाठी एकवटतात का तर त्या नेत्यांना जर तानाजी पाटील निवडून गेला तर जड जाणार आहे. जनतेला जड जाणारा माणूस नाही तो जनतेसाठी झटणारा माणूस आहे, गोरगरीब जनतेला न्याय देणारा माणूस आहे. का तर या नेत्यांना असं वाटतं की तानाजी पाटील जर जिल्हा परिषदमध्ये बसले तर आमचं काय खरं नाही, आमचा राजकारणाचा धंदा बुडणार आहे. का तर इथनं पुढं ही चूल विझणार आपली, त्यासाठी ही सगळी त्यांची धडपड आहे. का हो, गावातील राजकारणातील लोकांना गावाचा विषय तुम्ही बाहेर नेऊन मांडताय की आम्ही बर्बाद झालो, आम्हाला लुटलं. अरे गावचा विषय गावात मिटवा ना तुम्ही. दुसऱ्याच्या गावात जाऊन विषय मिटत नसतो. तुम्ही आप्पांच्या संघच होता, बंडखोरी आप्पाने आज केली. तुम्ही सांगताय 20 वर्ष आप्पा बंडखोरी करतात. त्यावेळी बंडखोरी करायला आप्पाला लावत कोण होतं? तुम्हीच होता. तुम्हीच मांडीला मांडी लावून बसत होता. आप्पा ह्या पक्षातनं बंडखोरी करायचं, आप्पा तिथं बंडखोरी करायचं, आप्पा ह्यालाही करायचं. अहो तुम्हीच सांगत होता ना, आज तुम्ही छाती पिटून सांगताय की बंडखोरी करायला लागल्यात. बंडखोरी केलेली नाही. वरले नेते मंडळी, आमदार खासदार हे सगळं सुसज्ञ माणसं आहेत. पक्षाने विचार केलाय, पक्षाने सर्वे केलाय की या एरंडोली जिल्हा परिषद गटासाठी जयश्री तानाजी पाटील हा योग्य उमेदवार आहे म्हणून त्यांना तिकीट दिलंय. अहो तुम्ही तुमच्या सर्वेमध्ये बसत नाही आणि तुम्ही म्हणताय की मला तिकीट द्या. का तिकीट द्या? तर तुम्ही काम करा ना जनतेचं काम नाही, नुसतं आडवं पडायचं. मी असं बहुतेक भरपूर वेळा ऐकलं की गावात एखादं काम चालू केलं की आडवं पाडायचं आणि कमिशनचा विषय. आडवं पाडला तर त्या कामाला परमनंट आडवं पाडा. जसं तुम्हाला आता सांगतो, सलगर गावात ग्रामपंचायत उभा करायचा एक गावानं ठाम निर्णय घेतला, तानाजी आप्पा निर्णय घेतला. ज्यावेळी ग्रामपंचायत बांधायला मुरुम काढायला चालू केलं नारळ फोडून, त्यावेळी तुम्ही झोपलाता का? मुरुम काढून इसकुटून 2 महिने झाल्यावर तुम्ही मुरुम उकरून धावताय, तिथं मुरुम टाकलाय, तिथं मुरुम टाकलाय. ज्यावेळी काढत होती त्यावेळी अडवायच होता, त्यावेळी तुम्ही कुणी अडवला नाही. पुढं जाऊन काय केला? बांधकाम चालू झालं. बांधकाम चालू झाल्यावर तुम्ही आडवं पडला, भांडणं काढला, काय केला? भांडणं काढणारी पण तेच होती आणि आता बोलणारी पण तेच आहेत. का हो? 15-20 1 महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला असं काय झालं की त्या ग्रामपंचायतीमध्ये भांडणं काढतो ना, आता त्या सांगताय ग्रामपंचायती विरोधात बोलताय. त्या ग्रामपंचायतमध्ये एवढंच होत होतं की एक 10, 20, 25 गाळ्या उभारल्यात. त्या 20-25 गाळ्यामध्ये आपल्या गावातीलच कोण ना कोण गोरगरीब एक दोन धंदा करून त्यानं ते आपल्या पोटाचा उदरनिर्वाह केला असता. नाही तर ती बंद पाडायचं हे आणि ते एखाद्या माणसाला उठवून बसवायचं, घाल तू केस, घाल तू पैसे. कशासाठी करताय तुम्ही? गावाचं नाव बदनाम करू नका. सांगली जिल्ह्यात सलगर हे गाव असं गाव आहे, सुशिक्षित गाव आणि चांगलं गाव. त्या गावाचं नाव तुम्ही बदनाम करताय. बाहेर जाऊन सांगताय गावात कुठं विकास आहे, काय केलाय, गावाला काय दिलंय. अरे गावाचा विकास झालाय तर झालाय म्हणा, नाही झाला असला तर नाही म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे. पण विकास झालाय तर झालाय, ही तुम्हाला ताकद नाही की विकास झाला नाही म्हणून सांगताय. आणि तुमच्याकडे विजन काय आहे? तुमच्याकडे कुठल्या कामाचं विजन नाही किंवा कुठल्या कामाचं तुमच्याकडे हे आहे. तुमच्याकडे एकच विजन आहे. काय विजन आहे? फक्त तानाजी पाटलालाच का उमेदवारी, बाकी काय नाही. धनदांडगा लुटणारा. अरे काय लुटलंय ती मांडा ना स्टेजवर गावात येऊन. कुणाला लुटलंय सांगा. अरे बरं लुटत होतं त्यावेळी तुम्ही काय ही होतं का? बोळ्यान दूध पित होता का? आज तुम्हाला सांगतो की एखादा गोरगरीब माणूस जर जमीन विकायला गेला किंवा खरेदी करायला गेला तर तो 10 वेळा कागद वाचतोय आणि त्याला स्वतःला येत नसलं तर तो दुसऱ्याला सांगतोय तुम्हाला वाचून दाखव काय लिहिलंय यात. आणि तुम्ही तर सुशिक्षित आहे, गावात म्हणताय की मी 40 वर्ष राजकारणात आहे आणि नावापुढे सामाजिक कार्यकर्ते म्हणून लिहिताय. तर तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून लिहिताना
तुमच्या नावापुढं मला एवढं दाखवायचं की तुम्ही 40 वर्षात कुठल्या एका गोरगरीब जनतेचा अर्ज लिहून त्याला एखादं राशन कार्ड किंवा कुठलं आधार कार्ड काढून दिलाय का? ती तुमच्यानं जमणार नाही. तुमच्यानं एवढंच जमणार फक्त टीका करायची. आणि ती टीका कुणा करायची? अरे तुम्ही 25 वर्षे त्या ज्या माणसाचा गणगौरव करत होता आणि त्या माणसानं तुम्हाला 10 दिवसात असं काय केलंय की त्याचा तुम्ही विरोध करायला लागलाय? विरोध करायला विरोध करतो राजकारण आहे. हे राजकारणात विरोध झाला पाहिजे, त्याशिवाय राजकारण नाही. पण विरोधात तुम्ही टीका कुठल्या पातळीवर करताय की आमचा नाही तर कुणाचाच नाही, आम्हाला लुटलं. अरे लुटायला तुम्ही बारकं नाहीत, तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्ही सगळं केलंय. त्यावेळी तुम्ही बघा ना काय केलंय, काय लिटलंय. तुम्हाला जर वाटत होतं तर गावचा प्रश्न तुम्ही नेऊन कुठं जिल्ह्यात मांडालाय. बदनामी कोणाची? तुमची. म्हणून लुटला मी व्हिडिओ दाखवतो. अरे व्हिडिओ दाखवून काय करणार आहे? अजून एक पॉईंट सांगायचा आहे की आज सलगर सारख्या गावात एवढी मोठी सिद्धेश्वर देवाची यात्रा भरत्या. त्या देवळाच्या यात्रेत तुम्ही म्हणताय की पैसे खाल्ले, माणसांना लावून देऊन गाडीदाराकडनं पैसे घेतले. आज एवढ्या यात्रेचं स्वरूप मोठं झालंय, त्याच्यासाठी लागणारा खर्च व त्यासाठी लागणार हे तर कोणी करणार आहे? तुम्ही गावात एक 500 रुपये उधारी मागितलं तर तुम्ही 500 रुपये तुम्ही वर्गणी मागितलं तर नाही म्हणताय आणि सांगताय की ही करतो ती करतो. आपल्या गावातील काही नेते मंडळी असे आहेत की आता यात्रा चालू झाल्यापासून यात्रेत सुद्धा देवाला पाया पडा येत नाहीत, देवापुढे झुकायला तयार नाहीत. आणि तुम्ही बोलता की यात्रेत तुम्ही पैसे खाल्ला, ही खाल्ला. तर आज आपलं घरगाडा चालवायसाठी घरात भांडणं होत असतात. ही तर 25-30 गावातील लोक पाहुणे रावळे सर्व येतात, विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. त्या सर्वांना सुशिक्षित कार्यक्रम करण्यासाठी भरपूर खर्च होतो. आणि तुम्ही म्हणता की असं झालं तसं झालं, यात्रेत पैसे खाल्ले तर तुम्ही सिद्धेश्वर देवळात कधी येऊन बसा आणि ती तुम्ही दाखवा. आणि तुम्ही वर्गण्या गोळा करता, गणपतीच्या वक्ताला वर्गण्या गोळा करता, ही करता ती करता, ती चालतं तुम्हाला. आणि देवासाठी वर्गणी गोळा करून 4 गाडीधारकाकडनं काय पैसे घेतले ते काय तुमच्या खिशातले देणार होते का? ते आपल्याकडनं घेऊन त्यांना द्यायला लागल्यात.